विविध भारती पुणे ठळक बातम्या. अदानी समूहाबाबतच्या वादग्रस्त अहवालामुळे चर्चेत आलेली अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं कंपनीचे संस्थापक नेट अँडरसन यांनी जाहीर केलं आहे. कंपनी बंद करण्याचा हा निर्णय वैयक्तिक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कंपनीचे इतर सदस्य वेगवेगळ्या करिअर पर्यायांचा अवलंब करतील असंही त्यांनी सांगितलं. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी प्रदेश म्हणजे एनसीआर भागात हवेचं प्रदूषण लक्षात घेऊन हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातले सर्व निर्बंध लागू केले आहेत. आवश्यक नसलेली बांधकामं, रस्ते बांधणी, खाणकाम यांना संपूर्ण एनसीआर भागात बंदी लागू करण्यात आली आहे. दिल्ली आणि आसपासच्या भागांमध्ये BS3 पेट्रोल आणि BS4 डिझेल वाहनांवरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 11वी पर्यंतचे वर्ग प्रत्यक्ष आणि ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारे घेण्याचाही आदेश देण्यात आला आहे. प्रयागराज इथं सुरू असलेल्या कुंभमेळ्यामध्ये आजपासून संस्कृतिका महाकुंभ हा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होत आहे. अनेक प्रथितयश कलाकार भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारे कार्यक्रम त्यात सादर करणार आहेत. गंगा, यमुना आणि सरस्वती मंडपांमध्ये हे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. अभिनेता सैफ अली खान याच्यावर काल मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास त्याच्या घरात चोरीच्या उद्देशानं शिरलेल्या अज्ञात व्यक्तीनं चाकूने 6 वार केले. त्याला तत्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचं रुग्णालयाचे CEO नीरज उत्तमानी यांनी वार्ताहरांना सांगितलं. दरम्यान हल्लेखोर फरार असून पोलीस तपास करत आहेत. मुंबईतल्या KEM रुग्णालय आणि सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालयाच्या शतकपूर्ती महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 18 जानेवारी रोजी होणार आहे. KEM रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर संगीता रावत यांनी ही माहिती दिली. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58 वाजून